बोल ना. हां भाई सचिन कुमावत असेल तर मग मी पण वीकेंड नको बाबा. जाऊ स्विमिंग पूल मध्ये कपडे काढून. अच्छा म्हणजे थोडेफार कपडे राहू दे अंगावर. अच्छा आणि मग नंतर आपण करू. मला कॉमेडी किंवा मारामारी ॲक्शन सिनेमाज असे आवडतात पण (10:42 in the morning). इट्स ऑलमोस्ट गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग झालेली आहे. मॉर्निंग आफ्टरनून काहीतरी आहे. तर मी आता चाललो आहे ब्ल्यू रिज पार्कवेला. फिरायला नाही चाललो आहे ॲक्च्युली. मला जरा म्हणतात ना 1-on-1 कम्युनिकेशन कॉन्व्हर्सेशन करायचं आहे. बरेच दिवसात तसं व्लॉगमध्ये झालेलं नाही आहे. सो लेट्स ट्राय. आणि टायटलमध्ये बघितलं असेलच सय्याराबद्दल मी रिव्ह्यू देतो. म्हणजे असं एकदम डिटेल्ड ते पॉडकास्ट देतात तसा रिव्ह्यू काही मी देणार नाहीत. जस्ट थोडंसं मला वाटलं काही बोलावं असं तर मी ते शेअर करीन. पण तत्पूर्वी मी विकी आणि सलोनी आम्ही काल गेलेलो डाऊनटाऊनला. तर ते जरा एन्जॉय करा आणि ते झाल्यानंतर मग आपण परत भेटूच. व्लॉग कंटिन्यू करू आणि मग बोलूया 1-on-1 गप्पा. पण तोपर्यंत आम्ही काल काय केलं, डाऊनटाऊनला जाऊन काय धमाल केली, मस्ती केली, मजा केली, गाड्या बघितल्या, फ्लॉप होता का नाही बघा तुम्हीच. ते एन्जॉय करा. आणि तोपर्यंत आम्ही पटकन ड्राईव्ह करून जातो तिकडे ब्ल्यू रिज पार्कवेला आणि मग आपण बोलू, कंटिन्यू करू व्लॉग. अशा प्रकारे पार्किंग केलेली आहे आणि मी येऊन पोचलो आहे रोहनक डाऊनटाऊनला. कारण की रोहनक डाऊनटाऊनला आज गाड्यांचा शो आहे. आता गाड्या म्हणजे विंटेज कार्स. लेट्स सी. जेफरसन स्ट्रीटला आहे. जेफरसन स्ट्रीट थोडी पुढे जाऊन लेफ्टला आहे. बघूया आता तिकडे काय कुठल्या विंटेज कार्स आल्यात त्या. तू जाणार आहे स्टारबक्सला? होय स्टारबक्स. हां पुढून तिथून आहे बंद केलं तर रस्त्या. बोल ना. हां भाई सचिन कुमावत असेल तर मग मी पण वीकेंड नको बाबा. सचिन कुमावत प्रस्तुत. जोपर्यंत समर आहे एन्जॉय करून घ्या. परत जुलै ऑगस्ट सप्टेंबरपासून सुरुवात. कोलंबीत डायरेक्ट. एवढ्या उत्साहाने आलो आहे पोपट नको व्हायला. मला ही एक दिसते आहे, पुढे दिसतात ते 2-4 गाड्या, इकडे दिसते. आपण जायचं कुठे, इथे का इथे? आईला महाबळेश्वरला जा. महाबळेश्वरला याच्याहून जास्त गाड्या आहेत माहिती आहे का. विंटेज खूप साऱ्या गाड्या आहेत. याचं लक्ष भलत्या गाड्यांकडे रे. कडक. हां एक नंबर भाई. मस्टँग आहे भाई शेवटी. जबरदस्त. हा हा क्लास रे. बट त्यांनी मेंटेन खूप छान केलं आहे बघ ना. आतमधलं मेंटेनन्स खूप छान आहे बघ ना. काय वाटते बघ ना गाडी ती भाई साब. जबरदस्त. 1969 ही कॅडिलॅक जुनीवाली कॅडिलॅक. भाई हे सोड, ह्या गाडीची लेन बघ काय आहे, कुठून कुठपर्यंत.
ओ भाई यार एक नंबर. अरे बट याची लेंथ बघ ना काय बाप आहे. ओ भाई साहब एल्डोराडो भाई भाई खतरनाक सिल्वर माल आहे डायरेक्ट. खतरनाक त्याचं स्टेअरिंग म्हणा कसलं आहे. अगं ग ग रॉकी भाईची गाडी. रॉकी बाईची खरंच. काय लिहिलं इथे एल्डोराडो सेव्हिल. एक नंबर. ही थोडीशी गंजली आहे गाडी. कॉन्टॅक्ट कॅडिलॅकची. हा किती सारे टॅटू काढले भाई गाडीवर. कुठे ऊंचे लोक ऊंची पसंत. माणिकचंद. लोक डुक्कर पाळतात. लोक डुक्कर पाळायला लागलेत. हे सगळे चाललेत बघ. हा विचार कसा करत चाललाय बिकॉज सगळे डुक्कर ते बघ डुकराला हे करतात. सॉरी डुक्कर दाखवता दुसरंच काहीतरी आलं मध्ये. आय एम सॉरी. आईच्या गावात नको. चला काय येतात त्याच्यावर. हा बोल विकी काय. मस्तपैकी आपण घरी जाऊ स्विमिंग पूल मध्ये कपडे काढून. अच्छा म्हणजे थोडेफार कपडे राहू दे अंगावर. अच्छा आणि मग नंतर आपण करू स्विमिंग जी की आपल्याला येत नाही. अच्छा 3 फूट मध्ये घंटा स्विमिंग करणार आहे. हा आपण 3 फूट. आपण 6 फूट केलेलं तिथं. शीतपेय. अच्छा ते दाखवू शकत नाही ब्लॉगवर. नाही रे थंड पाणी. थंड पाणी. हा ते दाखवू शकतो आपण. पाणी ते दाखवू पाणी पिल्यानंतर आपण खाऊ काहीतरी चटक मटक. आणि त्याच्यानंतर खेळू मस्त काही की गेम. मग गेम करू. आणि मग बिझनेस मध्ये होतील मर्जर. BTC वाले एक कंपनी घेतील. AK वाले एक कंपनी घेतील. फक्त इथे AK वाल्यांचा बिझनेस जरा जास्त राहील ॲज कम्पेअर. ते खरं आहे. कुठतरी जास्त पाहिजे की नाही. म्हणजे काय आपण जास्त आहेच विषय का. त्याच्यानंतर मग गेम झाल्यानंतर आपण करू लाईट बंद आणि लावू आपला डिस्को लावू. अच्छा चालेल. ओके रस प्याला म्हणता माय लावू आपण मस्त पैकी. डान्स नंतर झालं. अच्छा असं आहे का. की मग खाजा बाबाला भेटायला. खाजा बाबाला उचलून घेऊन गेलो रात्री. विचारायचं तालपास करायचं काय विचारायचं काय नक्की काय केलं की 4 पोलीस आलेले घ्यायला. 4 पोलीस एका माणसाला उचलायला आले. काय मॅटर झालं. एक तर आपण सिन्सिअर लोक. हा काही करत नाही. आपण त्या कॉर्नरला बसू आपण. हां इथे बसू ना. आपण बाहेर पण नाही बसू शकत का. हे सगळं आता बघून झालं आहे. ऑर्डर केली आहे कारण की मी आज व्हेज खाऊ शकतो. तर मी बुराटा म्हणून ऑर्डर केलं आहे. मॅरिनेटेड चेरी टोमॅटोज कॅलमाटा ऑलिव्ज पेस्टो क्रॉस्टिनी आय डोंट नो काय ते. सो लेट्स चेक. आणि साईडमध्ये सेजर सॅलड ते विचारत त्याच्यात अंडा आहे का नाही ते. सो लेट्स चेक. आणि अजून एक गोष्ट अशी त्यांनी आम्हाला बारचे ते बसवलं आहे. बार टेबलवर बसवलं आहे. इथे बार आहे भाई. मागे एवढे जागा खाली आहेत. इथे एवढ्या जागा खाली आहेत. एवढ्या सगळी ठिकाणी जागा खाली आहेत. टेबल खाली आहेत. माझ्या मागे बघा. दुपारचे वाजलेत 3:41. घंटा कोण अवेलेबल म्हणजे आलेलं नाही आहे माणसं. ती बाई म्हणते की सॉरी टेबल बुकड आहेत. अरे बुकिंग आहे बट थोडी माणुसकी दाखवा ना. जरा निवांत बसू दे. खाली बसून जरा कामाला कारभार करू दे. जाऊन दे. कंटेंट 18+ जाईल नाही तर शिव्या हसडल्या असते मी 2-4. ठीक आहे आता बघू. काहीतरी व्हेज मागवले खायला हवं. वाव. त्याचं काय यायचं ट्रफल फ्राईज. एक अंड्याचं आहे. नाही अंड्याचा नाही आहे. आहे हमस. हे काय विकी. थांब जरा. मी एक्सप्लेन काय करू. मी हे एक्सप्लेन मराठीत करेन. हां मराठीत. कारण की आपण भारी एक्सप्लेन करू शकतो. मराठीत बोल. कारण की इंग्लिशमध्ये काय एक्सप्लेन करू. पोटॅटो फ्राईज बोल. तळलेले बटाटे. तर सगळ्यात पहिले आम्ही मस्तपैकी शेतातून असे बटाटे आणले आणि त्यांना धुतले आणि त्याचे छोटे 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 कापं केले. अच्छा हां. आणि त्यांना तेलात तळले. अच्छा. त्याच्यानंतर त्यांच्यावर लावला रवा. रवा नाही रे तो ते गार्लिक आहे. हगलं
भासू शेप मी रवा लावलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर टाकल्या कांद्याची पात. हां बरोबर. आणि एक मिनिट थांबा, मला ब्रेक घ्यावा लागेल जरा, हेड शेफचा फोन येतोय. One eternity later. माफ करा, जरा हेड शेफचा फोन आला होता. तर आपण कुठे होतो? बटाट्यांवर. तर मग बटाट्यांचे आपण तेलात तळल्यानंतर बटाट्यांचे झाले फ्राईज आणि ते आम्ही टाकले डिशमध्ये. आता त्याच्यासोबत काही पाहिजे तर होतं, म्हणून आम्ही एका साईडला केलं. काय केलं आम्ही घेतली दही. बस. आणि दहीमध्ये टाकलं, काय टाकलं आम्ही? क्रीम. आणि आता दही आणि क्रीम मिक्स करून आम्ही फ्राईज खातो आहोत. वा वा क्या बात. हे सगळं खोटं होतं, याला कोणी मनावर नका घ्या. दिस इज जस्ट फॉर फन. आता हिला द्या. कट. आता हिला द्या. ही काय म्हणते? तिचं काय आयटम आहे? थँक्यू सो मच. हे काहीतरी आणलं मी घासपूस. हां तुम्ही बोला. माईक चेक. माईक चेक आहे, बोल तू. नमस्कार मित्रांनो. सो मी ऑर्डर केला आहे हमस आणि पिटा ब्रेड. अच्छा. हे एक मिडल ईस्टर्न डिशचा प्रकार आहे. अच्छा हे बरोबर आहे. हे काय बट हे काय? आणि हे यांच्याकडे काही लोणचं वगैरे नसतं म्हणून हे असं भाज्या कापून देतात आपल्याला. अच्छा असं आहे का? तर हे आहे रेड बेल पेपर्स, जी आपली लाल शिमला कॅप्सिकम शिमला मिरची. हे काय गाजर वाटतं आणि हे काहीतरी वेगळंच. हे सिलरी आहे. सिलरी आहे ती. हां काय माहिती नाही, आता मराठीत भाषांतर नाही आहे. मराठी माहिती नाही. सिलरी. आता मी माईक पास करते. हा सिलर ज्यूस फार छान लागतो. हां छान लागतो तो, हेल्दी असतो. मी ज्यूस छान बोललो, मला खायची इच्छा नाही आहे. हां यांचं झाल्यानंतर मी मागवलं आहे एक, म्हणजे यांनी ही डिश दिली आहे बुराटा म्हणून. आता या बुराटामध्ये ॲक्च्युली आपल्याकडे ब्रुशिटा येतात, त्या ब्रेडवर चीज आणि हे सगळं लावून येतात. त्यांनी हे सगळं सेपरेट करून दिलं आहे. हे आपल्याला करायचं आहे. आणि ही दुसरी डिश मागवली आहे, ही म्हणजे सॅलड आहे. बेसिकली जी घासपूस आहे आणि तळलेला ब्रेड आहे, त्याच्यासोबत हे रँच टाकलं आहे. वर टाकायचं असं टाकतात हे लोक रँच, असं एकदम सुंदर पद्धतीने सजवतात. हा आणि याच्यानंतर मग असं टाकल्यानंतर मग याला हलवायचं असतं. वा. आणि मग याला मिक्स करून खायचं. अशा प्रकारे फालतूगिरी बस झाली. आता खाऊन घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, तर आपण आलो आहे आता ब्ल्यू पार्कवेलाच. एक असा स्पॉट बघितला, कोपऱ्यात गाडी लावली आणि उभं आहे. तर येस, कमिंग टू द टॉपिक. अच्छा, बिफोर कमिंग टू टॉपिक, आय होप तुम्हाला तो पार्ट आवडला असेल. इट वॉज शॉर्ट बट इट वॉज फन. आम्ही मजा केली. नंतर मग घरी येऊन जरा सगळे रूममेट्स, 2-3 वेगळ्या घरातले रूममेट्स आम्ही एकत्र बसून जरा चिल रिलॅक्स करत होतो. आणि येस, आता कमिंग टू द टॉपिक, सय्याराबद्दल. आज डेट आहे 26 जुलै, 26 जुलै. आणि रातकिड्यांचा आवाज असो. तर लास्ट वीकला म्हणजे 18 जुलैला सय्यारा रिलीज झाला. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे बरोबर आमचे म्हणजे मी रूममेट्स आम्ही लोक जरा गेलेलो सय्यारा बघायला. फर्स्ट थिंग, मी इमोशनल किंवा अशा मूवीजचा इतका फॅन नाही आहे की जे बघून असं एकदम असं हार्टब्रेक टाईप फील होईल किंवा म्हणतात ना रडायला येईल, अशा मूवीजचा मी फॅन नाही आहे. मला कॉमेडी किंवा मारामारी, ॲक्शन सिनेमाज असे आवडतात. पण ह्या टायमाला बघितलं की जरा चला लेट्स गिव इट अ शॉट, बघूया काय. आणि रूममेट्स पण म्हणाले की जरा चल बघू काय मूवी आहे, एवढा फेमस आहे, सॉंग्स पण खूप हिट आहेत. आणि यू विल नॉट बिलीव की मी मूवीला जायच्या आधीपर्यंत मी त्याचा ट्रेलर बघितला नव्हता, टीजर बघितला नव्हता, कोण काम करतं मूवीत, काय मूवीचा कंटेक्स्ट आहे मला काही माहिती नव्हता. ऑल ऑफ अ सडन वी डिसाइडेड की चला जाऊया मूवीला. अँड देन वी वेंट फॉर द मूवी. मूवीची जी पण स्टोरी लाईन आहे, मोहित सुरीची डिरेक्टेड मूवी आहे. आणि त्याच्यामध्ये काम केलेले आहेत ते दोघं जे ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत, आहान पांडे आणि अनित पड्डा. दे नेल्ड द ॲक्टिंग. त्यांची फर्स्ट मूवी होती ही आणि जबरदस्त त्यांनी काम केलं आहे. येस, मूवी इज इमोशनल. मूवी थोडा इमोशनल टच आहे.
पण एक मी सांगू शकतो, मी आणि माझे रूममेट्स आम्ही बसलेलोच होतो, बट एक सेकंद असं झालं नाही की आम्ही नजर हटली आहे मूवीमधनं, की आम्ही असं यार बोर झालं आहे की शी यार काय मूवीला आलो आहे. आय ॲग्री इट इज इमोशनल, आय ॲग्री खूप डीप मूवी आहे ती, तुम्हाला थिंकिंग करायला भाग पाडते. बट एक सांगू शकतो, मूवी खूप इंटरेस्टिंग लिहिलेली आहे आणि मूवी खूप चांगली डिरेक्ट केलेली आहे आणि दोघांची ॲक्टिंग अफलातून आहे. जबरदस्त काम केले त्या लोकांनी. बघा, परत एकदा सांगतो, मला मूवी रिव्ह्यू म्हणजे म्हणतात ना, मी कुठल्या गोष्टीचा रिव्ह्यू द्यायला अजूनपर्यंत आय एम नॉट दॅट प्रो. सो जेवढं मला माहिती आहे, जेवढा माझा फोर्टे आहे, जेवढं मला जमतं सांगायला जमतं तेवढं मी शेअर करतो. खूप आवडला मूवी. आमच्या ग्रुपमध्ये 2-3 मुली पण होत्या. ऑब्वियसली त्या रडल्या बघताना मूवी. मी वर चिल, बट मूवी थोडा म्हणतात ना टची आहे, हार्ट टचिंग आहे. हां, पण जे इंस्टाग्रामवर आपण बघतो आहे, फेसबुकवर बघतो आहे की मूवीमध्ये लोक लिटरली सलाईन लावून येतात आहे, का शॉर्ट बीट फाडून रडतात आहे, अगदी हाय लेवल ड्रामा करतात आहे, तेवढा लेवलला नाही आहे ते. कायच्या काय आहे, मी काल त्याचे रिव्ह्यूज बघत होतो यूट्यूबवर, तर त्यांनी विदिन 8 days 175 करोडचा बॉक्स ऑफिसवरचा गल्ला पार केलेला आहे. आणि हे फक्त इंडियातलं झालं आणि ऑल ओव्हर वर्ल्ड बघायला गेलं तर टॉप 10 रँकिंगमध्ये म्हणतात ना की जास्त तिकीट सोल्ड झालेत. तर नुसतीच ही मूवी रिलीज झाली नाही आहे, तर याच्यासोबत जुरॅसिक वर्ल्ड आहे, हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन आहे, मिशन इम्पॉसिबल आहे, F1 आहे, सुपरमॅन आहे, कॅप्टन अमेरिका आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर टॉप लेवलच्या मूवीज रिलीज झालेल्या आहेत. पण त्याला पण म्हणतात ना की त्या लेवलमध्ये पण येणं, त्या लिस्टमध्ये पण येणं, जितके तिकीट सेल होतात आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड, त्या टॉप 9ला आहे ही मूवी, विच इज नॉट अ जोक. बाकी रॉनॉकमध्ये वेदर इज गुड, हॉट, प्रचंड ह्युमिड, घामानी सगळं चिकचिकाट झालं आहे आणि प्रचंड गरम होतं आहे. आणि इथे आत्ता सध्या विंटनला आहे 32 डिग्री सेल्सिअस. आणि ठाण्याला, जिकडे माझं घर आहे, ठाण्याला आहे 26 डिग्री सेल्सिअस. पाऊस पडतो आहे, हेवी रेन वॉर्निंग दिलेली आहे. वाव, फॉर द होल वीक. आणि आमच्याकडे इकडे तरी पाऊस उद्या दाखवत आहे 32 डिग्री सेल्सिअस, फील्स लाईक 35. आणि 35 म्हणजे तुम्हाला मी मागे पण बोललो होतं, जाळून टाकते इकडची गरमी, म्हणून मी सावलीमध्ये उभा आहे. बस आता लेट्स गो. इकडनं जाऊ आता सुदास किचनला. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, तर नक्की लाईक करा. बरेच व्लॉगमध्ये मी एंडिंग केलेलं नाही आहे, अब्रप्टली व्लॉग एंड केलेला आहे. तर आज एंडिंग करतो. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, कमेंट करा तुम्ही कमेंट नसेल करत. आणि प्लीज तुमचे मतं मला सांगा, तुम्हाला कसे व्लॉग्स बघायला आवडतील, कुठले व्लॉग्स बघायला आवडतील ते. बस विथ दॅट नोट मी हा व्लॉग एंड करतो. आय होप तुमचा संडे तुम्ही कधी पण बघत असाल, बट हा व्लॉग इंडियात संडेला रिलीज होईल, US मध्ये सॅटर्डे नाईट रिलीज होईल. तो मोस्ट ऑफ द पीपल वॉच दिस ऑन संडे. तर आय होप तुमचा संडे आनंदाचा जाओ, मजेशीर जाओ, एन्जॉय करो. आणि हा श्रावण लागला आहे तर नको, तर श्रावण लागलं तर त्याला श्रावण पाळा, मजा करा, एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मित्रांनो. श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, बाय बाय.